अक्कलकोट पोलिसांनी बेकायदा अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या आणि त्यांची विक्री करणाऱ्या टोळीवर मोठी कारवाई करत तब्बल 18,49,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत 19 पिस्तुले, 47 जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार जप्त करण्यात आली आहे। दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी अक्कलकोट पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली। सुरुवातीला परिते, तालुका म्हाडा, जिल्हा सोलापूर येथील 31 वर्षीय विकास कैलास वनाळे यांच्याकडे 2 पिस्तुले आणि 4 जिवंत काडतुसे आढळून आली। त्यांच्याकडून चौकशी केल्यानंतर या शस्त्रांची विक्री मिरज येथील राहुल सतीश माने याला केल्याचे समोर आले। तपासात राहुल मानेकडून मोठ्या प्रमाणात पिस्तुले व काडतुसे खरेदी विक्री होत असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अक्कलकोट, म्हाडा, पंढरपूर, सांगोला तसेच कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील शस्त्र खरेदीदारांचा शोध घेतला। या प्रकरणात शहाजी भारत बनसोडे, महादेव बाळासाहेब कोरके, प्रदीप पांडुरंग माने, विजय सदाशिव किरणगी आणि सुमित नाना लवटे यांचाही सहभाग तपासात समोर आले। या आरोपींकडे प्रत्येकी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे विक्री केल्याची माहिती पोलिसांना मिळाली। तपासादरम्यान सोनगीर, तालुका धुळे येथेही शस्त्र विक्रीचा धागा पोलिसांच्या हाती लागला। तेथून आणखी 4 अग्निशस्त्रे आणि 25 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली। या संपूर्ण कारवाईत एकूण 19 पिस्तुले, 47 जिवंत काडतुसे आणि टाटा नेक्सॉन कार असा सुमारे 18,49,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे। या प्रकरणी भारतीय शस्त्र अधिनियमासह महाराष्ट्र पोलीस अधिनियमातील संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून बेकायदा अग्निशस्त्रांची खरेदी विक्री करणाऱ्या संपूर्ण साखळीचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई अक्कलकोट पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण यांच्या पथकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली आहे।